तर या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 22 सॉल्व करणार आहे. अ कॅपॅसिटर C1 इज इक्वल टू 4 मायक्रोफॅरड इज कनेक्टेड इन सिरीज विथ अनदर कॅपॅसिटर C2 इज इक्वल टू 1 मायक्रोफॅरड. तर कॅपॅसिटर C1 ज्याची कॅपॅसिटी 4 मायक्रोफॅरड आहे तो सिरीजमध्ये कनेक्ट करायचा आहे दुसऱ्या कॅपॅसिटरवरती C2 ज्याची कॅपॅसिटी आहे 1 मायक्रोफॅरड इतकी. द कॉम्बिनेशन इज कनेक्टेड अक्रॉस DC सोर्स. तर जी कॉम्बिनेशन आहे ते DC सोर्सला कनेक्ट करायचा अप टू 100 वोल्ट. द रेशो ऑफ पोटेन्शियल अक्रॉस C2 टू C1 इज. C2 आणि C1 याच्या अक्रॉस किती पोटेन्शियल असणार आहे ते फाइंड करायचं आहे. तर हा क्वेश्चन 2015ला आलेला होता. याच्या 4 ऑप्शनपैकी पहिलं जे ऑप्शन आहे ए ते आहे 2:1, बी ऑप्शन आहे 4:1, सी ऑप्शन आहे 8:1 आणि डी ऑप्शन 16:1. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय असेल. चला तर याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर या क्वेश्चनमध्ये एक कॅपॅसिटर दिलेला आहे C1 जो आहे 4 मायक्रोफॅरड इतका. ओके, तर आपण या ठिकाणी कॅपॅसिटर दिलेला आहे C1 तो आहे 4 मायक्रोफॅरड इतका दिलेला आहे. ओके, आणि अजून एक कॅपॅसिटर दिलेला आहे ज्याची कॅपॅसिटी 1 मायक्रोफॅरड इतकी दिलेली आहे. मग त्याला आपण C2 कन्सिडर करू. तो आहे 1 मायक्रोफॅरड. आणि दोन्ही कॅपॅसिटर कसे कनेक्ट करायचे सिरीज कॉम्बिनेशनमध्ये या ठिकाणी कनेक्ट करायचं आहे. आणि कॉम्बिनेशन आपल्याला DC सोर्सला ज्याचं पोटेन्शियल आहे 200 वोल्ट. तर V दिलेलं आहे तुम्हाला किती 200 वोल्ट. याला आपल्याला काय करायचं कनेक्ट करायचं. तर आपल्याला विचारलं आहे रेशो फाइंड करायचा आहे पोटेन्शियल अक्रॉस C1 अँड V1. C1 अँड C2 याच्या अक्रॉस आपल्याला नाही उलटं सांगितलं आहे. रेशो आपल्याला फाइंड करायचं C2 टू C1 म्हणजे आपल्याला V2 डिवायडेड बाय काय करायचं V1 या ठिकाणी आपल्याला फाइंड करायचं आहे. ओके, आता एक काम करू सिरीज कॉम्बिनेशनमध्ये काय होतं ते बघून घेऊ आपण. सर्वात पहिले हा कॅपॅसिटर घेतला. या कॅपॅसिटरला आपण C1 कन्सिडर करणार. दुसरा एक कॅपॅसिटर घेतला जो काय C2 आणि याला आपल्याला DC सप्लाय द्यायचा आहे. आणि तो जो DC सप्लाय आहे त्याचं पोटेन्शियल जे आहे ते किती तर 200 वोल्ट इतकं त्याचं काय दिलेलं आहे तुम्हाला पोटेन्शियल या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, आता पोटेन्शियल जर अप्लाय केलं बॅटरी तर याला काय होणार आहे करंट फ्लो होणार आहे. करंट म्हणजेच आपला रेट ऑफ फ्लो ऑफ चार्जेस म्हणजे इन शॉर्ट काय याच्यातून चार्ज फ्लो होणार आहे. आणि अजून चार्ज फ्लो होणार आहे या कॅपॅसिटरला काय करेल फुल्ली चार्ज करेल आणि रिमेनिंग चार्जेस तो नेक्स्ट कॅपॅसिटरला ट्रान्सफर करेल. म्हणजे या केसमध्ये चार्जेस कसे असणार आहे एकच फ्लो होणार आहे आणि तो किती फ्लो होणार तर Q इतका. मात्र याच्या अक्रॉस जे पोटेन्शियल राहणार आहे ते किती राहणार तर V1 इतकं राहणार आणि याच्या अक्रॉस जे पोटेन्शियल राहणार ते किती राहणार तर V2. म्हणजे हा V1 प्लस V2 जर घेतला तर तो किती असेल तर तुमचा 200. या दोघांचे ॲडिशन म्हणजे आपलं 200 वोल्ट असेल. पण आपल्याला रेशो फाइंड करायचा V2 डिवायडेड बाय V1. ओके, मग या केसमध्ये जर बघाल तुम्ही तर चार्जेस सेम आहे. म्हणजेच अर्थ आपण असं लिहू शकतो Q1 इज इक्वल टू काय तर Q2. ओके, Q1 आणि Q2 का असेल सेम असेल. आता आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे कोणता Cचा फॉर्म्युला. C म्हणजे कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर. C इज इक्वल टू का असेल Q डिवायडेड बाय V. देअरफॉर Q इज इक्वल टू काय भेटेल आपल्याला CV इतकं भेटेल. ठीक आहे, मग Q1च्या जागी आपण काय करणार C1 V1 इतकं टाकणार आणि Q2च्या जागी काय टाकणार C2 V2 इतकं टाकणार. C1 किती आहे तर C1 आहे तुमचा 4 आणि V1 आपल्याला फाइंड करायचं आहे. C2 जो दिलेला आहे C2 किती तर 1 आणि इंटू V2 आपल्याला काय फाइंड करायचं V2 डिवायडेड बाय V1. तो V2 डिवायडेड बाय V1 तसा ठेवणार. V1 इकडे जाणार. इकडे काय रिमेनिंग राहिला 4 आणि त्याला डिवाइड बाय होणार 1. ओके, 1ने जर डिवाइड केलं त्याचा आन्सर 1च राहणार. मग याचा रेशो जो आहे V2:V1 याचा जर रेशो घेतला तर तो किती राहील तर 4:1. आणि या ठिकाणी तुम्ही ऑप्शन जर चेक केलं तर ऑप्शन नंबर बी जो आहे तो या ठिकाणी या क्वेश्चनचा करेक्ट मॅच आपल्याला या ठिकाणी भेटलेला आहे. मग या क्वेश्चनचं जे आन्सर असणार आहे ते ऑप्शन बी आणि ऑप्शन बी म्हणजेच काय 4:1 हे त्या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर असेल.